देवळा येथील देवळा कळवण रोडवरील तुळजाई ऑटोमोबाईल्स या दुकानाला रात्री ठीक 8 वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। या आगीत लाखो रुपयांचे सामान जळून खाक झाले आहे। देवळा नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी परिश्रम घेतले। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी दिनांक 26 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास देवळा कळवण रोडवर असलेल्या आबा शेवाळे यांच्या तुळजाई ऑटोमोबाईल्स या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। यात स्पेअर पार्ट, ऑइल, फर्निचर, कम्प्युटर, सीसीटीव्ही कॅमेरे, महत्त्वाचे कागदपत्रे आदी वस्तू जळून खाक झाल्या। यामुळे शेवाळे यांचे जवळपास 56 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। या आगीने रौद्र रूप धारण केल्याने दुकानातील संपूर्ण ऑइलसह लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। घटनास्थळी देवळा नगरपंचायतीच्या अग्निशमन बंब दाखल होऊन कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली। यावेळी परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता। यावेळी आजूबाजूच्या लोकांनी मदतीसाठी धाव घेतली। दुकानात विक्रीसाठी ऑइल असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते। घटनास्थळी तलाठी उमेश गोपनारायण यांनी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला आहे। आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे शेवाळे यांनी सांगितले असून भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे। स्टार न्यूजसाठी सोमनाथ जगताप, देवळा।